मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून फिरतो, सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो, ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे, महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिस म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही, तो त्यांचा स्वभाव देखील नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरती फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव आहे. जाहीर कधी होणार म्हणजे किती वेळा ते जाहीर केलं जाणार? मला असं वाटतं मगाशी असं आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली स्वतःची पक्षाची त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाही. शिवसेनेकडनं पण ती छापण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव नाही. त्यांनी टी शर्ट पण छापले, ते मग शिवसेनेची नाराजी राष्ट्रवादी पहिला प्रश्न आहे की कधी जाहीर होणार, दुसरा प्रश्न काय होतं, 4-5 प्रश्न विचारलं नाही मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो, मग तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते. ते पहिली गोष्ट, निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो. पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे, त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं, हा निर्णय झालेला होता. त्याच्यामुळे एनसीपीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे. बघा तुम्ही, शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे. त्याच्यामुळे एनसीपीने असं केलं, आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही. आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केलेली आहे. तुमच्याकडनं राज्यपालांना पत्र गेलंय का? तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांच्या? आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय 1 तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना, ही प्रेशर टॅक्टिस नाही. आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो, आम्ही साहेबांना जवळून ओळखतो, त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो. ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही. त्याच्यामुळं ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सगळ्यांनी चर्चा केलेली आहे, त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला उदय जी, इतना वक्त क्यों लग रहा है? मुख्यमंत्री इतना माहौल क्यों बना रहे हैं, इतना वक्त क्यों लग रहा है? 2 घंटे से 3 घंटे का वक्त बचा है, 5 बजे शपथ ग्रहण हो रहा है, अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का शपथ होना है? पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है, हमने बोला है कि आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए. अभी ठीक है, हो जाएगा ना. एक अभी तो चौथा कौन लेने वाला है किसको भी पता नहीं है. अगर आपको क्या स्टैंड है? आप तो मंत्री पद की शपथ लेंगे अगर सीएम नहीं बनते, सीएम नहीं बनते तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात का? नाही, एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट. आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे, थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे. आमची जी अटॅचमेंट शिंदे साहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे, परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीम मध्ये जर एकनाथ शिंदे साहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टीम मध्ये राहून काय उपयोगाचं आहे? अच्छा, म्हणजे स्पेसिफिक आहे की कॅबिनेट आमची भूमिका स्पष्ट आहे. आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितलेली आहे, जाहीरपणाने देखील सांगतो. त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदे साहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री आहे. आम्ही नकारात्मक विचार करतच नाही. आम्ही जी केलेली शिंदे साहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदे साहेब करतील आणि शिंदे साहेब 5:30 वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह, शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री आहे. मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे 2 किलोमीटर आहे. तसं जर ट्रॅफिक असेल तर 5 मिनिटं आणि ट्रॅफिक नसेल तर 2 मिनिटं. त्याच्यामुळे ते ताबडतोब कळल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे, जे पत्र आहे ते राजभवनावर गेलेलं आहे. मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी लांबतोय
अनेक जण इच्छुक आहेत आणि महाराष्ट्राला देखील सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो, 2004 पासून आपण जर ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो 10 ते 15 दिवसाचाच आहे. परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला, ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिवून सगळं 36-38 दिवस जे काय लागले, त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो, त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही. जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं 166 आमदारांचं, ते बाजूला ठेवून 35 दिवस 36 दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती. स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यावेळेचे तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेस बरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले. हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात. आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेला त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिन्ही आमचे नेते सरकारमध्ये काम करून त्यांना पुन्हा एकदा विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना. सर, एक प्रश्न आहे की